नमस्कार भावांनो, व्हिडिओ एकदम नंबर 1 होणार आहे. ज्यांचे लग्न झाले नाही त्यांनी व्हिडिओ बघा. हे बाबा परदवाडीचे आहेत. तर आपण परदवाडीमध्ये काय कंडिशन आहे पोरायचं हे म्हाताऱ्या बाबाकडून आपण जाणून घेणार आहोत. बाबा तुम्ही सांगा तुमच्या गावच्या आम्हाला कंडिशन पोरायचं सध्या कसं आहे ते मोठ्यानं इथं आवाज आला पाहिजे. पोरगीच भेटाना झाली हा पोरीच भेटाना झाल्यात. आपल्या जीवावर जगायला हा आप शेतकऱ्यावर जगायले. जर शेतकऱ्यानं शेती सोडून देऊन ठाम जर बसले पैसे तर काय महिन्याच्या पगारीचे पैसे दळून खाणार आहेत का ते? हा सांगा एक बार. काय खाणार जे पोरगी सर्व्हिसदाराला म्हणते त्याला सांगा एक बार तुम्ही. सर्व्हिसदारला द्यायची म्हणते लोक. हा द्यायची का नाही द्यायची? त्या कसं होईल द्यायचं? सर्व्हिसदाराला दिल्यास शेतात काय दिल्यास कसं होईल? शेतकऱ्याला देईना जायचं हो, नोकरदारला निधी पडली द्यायची शेतकऱ्याला. तर भावांनो जाईल तिकडं तीच कंडिशन आहे. सरासरी कुठं बी गेलं तर हेच पाट्यागळ पोरायचा. बाबा पोरगी कुणाला द्यायला पाहिजे? शेतकऱ्याला. शेतकऱ्याला पोरगी दिली पाहिजे. खरंय का? शेतकऱ्याला तर भावांनो ऐकलं का? शेतकऱ्याला पोरगी दिली पाहिजे. घरी जमीन किती आहे? हा लेकर 2 पोरं आहेत 3 पोरी आहेत. पोरायचे झाले का लग्न? झाले हा झाले झाले म्हणल्यास मग निर्मळ झालं. 3 पोरं आहेत. दारू बिरू पिताव का? नाही सोडून दिली 3-3 वर्ष झालं. दारू सोडून दिली. बरं बरं बरं. हे समजे नोकरदारालाच पोरगी म्हणाले तो बाबा. काय झाला काय नाही घोटाळा. सगळे मला इथं आता शेतकऱ्याला शेतात मध्ये कामाला लागते ना. हा मग नोकरदाराला जर पोरगी म्हणल्यानंतर आपल्या शेतकऱ्याच्या पोरायचं अवघड झालं ना. अवघड झालं. शेतकऱ्याच्या पोराचं अवघड झालं. अवघड झालंय. 250 पोरं फिरायले. हा किती? 250. आता 250 पोरायला 250 पुरी कुठून आणायच्या? हा अवघड झालं. सगळे तुमच्याच गावात नाही बाबा, हो. हे चौकड जिकडं बघल तिकडं अवघड झालेलं आहे. आमच्या लोकांना कुठं द्यायला नोकरदारच बघायला लोक. हो ना. शेतकऱ्याला म्हणलं की नको म्हणायला लागलेत. हा शेतकऱ्याला लगेच वाटायला शेतकऱ्यानंच जर नाही पिकवलं ते काय खाते कागद खाते का दळून हा नोटात दळून खाते. मग हे समजावं लागतंय, कळावं लागतंय. किती हुंडे मागायले तेवढे द्यायले. किती हुंडा मागू द्या. हो नोकरदार म्हणाले. नोकरदार छोटी मोठी असू काही असू प्रत्येक गावात त्याच्या लोकसंख्या जेवढी जेवढी लोकसंख्या आहे त्यानुसार 400-500 पोरग हायाच म्हणायचं गावागावात. गावागावात आहे का नाही? मग एकाच्या बाया संपल्यात हो हा पोरायच्या. वय संपलेलं इथं. बरोबर आहे. आता वय संपल्यानंतर पोरगी द्यायला आणागाणा करतात ना लोक. हो ना. म्हणजे पोराचं लग्न व्हावं माझ्या हिशोबानं 20 वर्षापर्यंत. 20 वर्षी पोराचं लग्न पार पडून जायला पाहिजे. तर आता 30 वर्षाचे पोर आहेत. अवघड कंडिशन झालेलं आहे. अवघड. हा पहिले पोरी जाऊ लय उतडा होतो पोरीचा. हा आता नाही तेवढा. पोरी लय भलत्याच होत्या त्यामुळं फटाफट लग्न होत होते. आता ऑपरेशन निघाले हे निघाले ते निघाले. तुमच्या काळात कसं होतं? ऑपरेशन नव्हतं ना. नाही तुमच्या काळात पोरी जास्त होत्या ना. हा लग्न व्हायला काही अडचण काहीच नव्हती. मग आताच का असा पोर गरीबाला देऊन टाकल्या लोक. आताच का असा ढ्यापसा पडलाय म्हणा. हा आता नोकरदार जास्त लागायचे. शेतकऱ्याच्या पोटाला जन्म घेऊन पोरांनी पाप केलं काय?
हा तसं झालं खेळ. शेतकऱ्याच्या पोटाला जन्म घेऊन पाप केलं. शेतात जाऊन काम करायचं नगच वाटायला, नुसतं बसून खायला. बसून खायला. खरंय का? हा घरातच काम करणार, 3 बाहेर निघणार. नाही 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 नाही, बरोबर आहे. गुड बाय पोरांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.